बारामतीमध्ये बहुजनांनी ओबीसींना आता पाठिंबा दिलेला आहे। मराठ्यांनी आमची शिदोरी स्वीकारली नाही असा गंभीर आरोप जरांगेंवर बहुजनांकडून करण्यात आलेला आहे। जरांगेंना अटक करा अशी ओबीसी आंदोलकांनी मागणी केलेली आहे। जालन्यातील परतूर येथे ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर परतूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे आणि याच समोर आता काही वेळापूर्वी ठिय्या आंदोलन देखील ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आलं आहे। ठिय्या आंदोलन केलंय, तुमचं निवेदन देखील प्रशासनाला दिलंय, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? परतूर आणि मंठा तालुक्यातील ओबीसी बांधवांनी आज उपविभागीय कार्यालय परतूर यांना निवेदन दिलेलं आहे। मराठा समाजाकडून जे ओबीसी समाजात मधून आरक्षणाची मागणी जी करण्यात येत आहे ती अत्यंत पूर्णपणे चुकीची। माननीय सुप्रीम कोर्ट यांनी आदेश दिलेला आहे की ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही। यांची फक्त एक आता उपोषण किंवा आंदोलनाच्या नावाखाली जे मुंबईमध्ये प्रकार चालू आहे हा देखील अनधिकृत आहे। कालच माननीय हायकोर्टाने सांगितलेलं आहे। जर शासनानं या ठिकाणी सत्तेच्या संख्येच्या दबावाखाली किंवा वेगवेगळ्या पक्षाचे जे काही आमदार खासदार मंत्री त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, मुंबई एक प्रकारे वेठीला धरून शासनावर दबाव आणून जर ओबीसी घुसखोरी करण्याचा जर प्रयत्न झाला तर निश्चितपणानं ओबीसी समाज सुद्धा स्वतःचं आरक्षण राखण्यासाठी वाचवण्यासाठी निश्चितपणानं महाराष्ट्रात रस्त्यावर उतरेल। जर आज तुम्ही मुंबईमधली परिस्थिती बघितली असेल तर जे माकडचाळे मुंबईमध्ये चालू आहेत ते कोणीही खपून घेणार नाही। तशीच जर परिस्थिती राहिली तर भविष्यात येणाऱ्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल। आपल्या आरक्षणाची लढाई, आपल्या आरक्षणाची किंवा हक्काची लढाई लढण्यासाठी हा पूर्ण ओबीसी समाज सक्षम आहे। म्हणजे कोण दिसतंय कोण न दिसतंय हे फार महत्वाचं नाही, जे कोणी समोर आहे त्याच्या पाठीमागे संपूर्ण ओबीसी समाज आहे। हा या निमित्तानं आम्ही संदेश देऊ इच्छितो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।